Hello, friends of 7th class. Today we are going to learn the poem The Parts of Speech. Parts of speech म्हणजे शब्दांच्या जाती. आपण आपल्या शाळेत मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषा शिकतो. या तीनही भाषांमध्ये शब्दांच्या जाती समान आहेत. आपल्याला माहीत आहे की शब्दांच्या जाती 8 आहेत. या शब्दांच्या 8 जाती आज आपण एका इंग्रजी कवितेच्या माध्यमातून शिकणार आहोत. चला तर मग ओपन युअर माय इंग्लिश बुक 7 अँड लुक ॲट पेज नंबर 9. लेट्स रीड अँड लर्न द पोयम. द पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती. सी द फर्स्ट पार्ट्स ऑफ स्पीच. Every name is called a noun. Every name is called a noun. As field and fountain, street and town. As field and fountain, street and town. पहिल्या ओळीत नाऊन म्हणजे नामाची व्याख्या दिली आहे व दुसऱ्या ओळीत उदाहरणे दिली आहेत. प्रत्येक नावाला नाम असे म्हणतात. म्हणजेच व्यक्ती, वस्तू, प्राणी, ठिकाण यांच्या नावाला नाम असे म्हणतात. येथील दिलेली उदाहरणे: फील्ड म्हणजे शेतजमीन, फाउंटेन म्हणजे कारंजे, स्ट्रीट म्हणजे रस्ता, टाउन म्हणजे शहर ही नामाची उदाहरणे आहेत. सी द सेकंड पार्ट्स ऑफ स्पीच. इन प्लेस ऑफ नाउन द प्रोनाउन स्टँड्स. In place of noun, the pronoun stands as he and she can clap their hands. As he and she can clap their hands. Pronoun म्हणजे सर्वनाम. सर्वनाम म्हणजे नामाऐवजी वापरला जाणारा शब्द. येथे 2 उदाहरणे दिली आहेत, ही आणि शी. ही म्हणजे तो. हे सर्वनाम आपण कोणत्याही मुलाच्या म्हणजे पुल्लिंगी नामाऐवजी वापरतो. तर शी म्हणजे ती. हे सर्वनाम आपण कोणत्याही मुलीच्या म्हणजेच स्त्रीलिंगी नामाऐवजी वापरतो. सी द थर्ड पार्ट्स ऑफ स्पीच. द ॲडजेक्टिव्ह डिस्क्राइब्स अ थिंग. द ॲडजेक्टिव्ह describes a thing as magic wand or bridal ring. As magic wand or bridal ring. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण आणि विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द किंवा नामाचे वर्णन करणारा शब्द. उदाहरणार्थ मॅजिक वँड म्हणजे जादूची कांडी किंवा छडी. या ठिकाणी वँड म्हणजे छडीचे वर्णन करणारा शब्द, मॅजिक म्हणजे तो ॲडजेक्टिव्ह आहे. दुसरे उदाहरण द ब्रायडल रिंग म्हणजे लग्नाची अंगठी. रिंग इज अ नाऊन आणि त्याचे वर्णन करणारा शब्द ब्रायडल म्हणजे तो ॲडजेक्टिव्ह होय. सी द फोर्थ पार्ट्स ऑफ स्पीच. The verb means action, something done. The verb means action, something done. To read and write, to jump and run. To read and write, to jump and run. Verb म्हणजे क्रियापद. काहीही करण्याची क्रिया म्हणजे ॲक्शन म्हणजेच तो वर्ब. येथील उदाहरणे: रीड म्हणजे वाचण्याची क्रिया, राईट म्हणजे लिहिण्याची क्रिया, जंप म्हणजे उडी मारण्याची क्रिया आणि रन म्हणजे धावण्याची क्रिया ही क्रियापदाची उदाहरणे आहेत. नाऊ सी द फिफ्थ पार्ट्स ऑफ स्पीच. हाऊ थिंग्स आर डन द ॲडवर्ब्स टेल. हाऊ थिंग्स आर डन द ॲडवर्ब्स टेल. ॲज क्विकली, स्लोली, बॅडली, वेल. ॲज क्विकली, स्लोली, बॅडली, वेल. ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण म्हणजेच क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द.
गोष्टी किंवा क्रिया कशा केल्या जातात हे ॲडवर्ब सांगतो. उदाहरणार्थ क्विकली म्हणजे जलदपणे, स्लोली म्हणजे सावकाशपणे, बॅडली म्हणजे वाईटपणे, वेल म्हणजे चांगले. ही ॲडवर्बची उदाहरणे आहेत. सी द सिक्स्थ पार्ट्स ऑफ स्पीच. द प्रिपोजिशन शोज रिलेशन. द प्रिपोजिशन शोज रिलेशन ॲज इन द स्ट्रीट और ॲट द स्टेशन. ॲज इन द स्ट्रीट और ॲट द स्टेशन. प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. व्याख्या पाहूया. वाक्यातील नामाचा इतर शब्दाशी संबंध म्हणजेच रिलेशन दाखवणारा शब्द म्हणजे प्रिपोजिशन होय. प्री म्हणजे पूर्वी. इंग्रजीमध्ये प्रिपोजिशन हा नाम किंवा सर्वनाम यापूर्वी येतो, तर मराठी आणि हिंदीमध्ये तो नाम आणि सर्वनामानंतर लगेच लागून येतो. एक्झाम्पल, इन द स्ट्रीट म्हणजे रस्त्यामध्ये. यामध्ये इन हे प्रिपोजिशन आहे. एक्झाम्पल नंबर 2, ॲट द स्टेशन म्हणजे स्टेशनमध्ये. यामध्ये ॲट हे प्रिपोजिशन आहे. सी द सेवन्थ पार्ट्स ऑफ स्पीच. कंजक्शन्स जॉइन इन मेनी वेज. कंजक्शन्स जॉइन इन मेनी वेज. सेंटेन्सेस, वर्ड्स और फ्रेज एंड फ्रेज. सेंटेन्सेस, वर्ड्स और फ्रेज एंड फ्रेज. कंजक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय. दोन शब्द, दोन वाक्ये किंवा दोन उपवाक्ये यांना जोडणारा शब्द म्हणजे कंजक्शन होय. उदाहरणार्थ और म्हणजे किंवा. एक्झाम्पल, टू बी और नॉट टू बी. करावे किंवा करू नये. दुसरे उदाहरण अँड. अँड म्हणजे आणि. ही अँड सी, तो आणि ती. नाऊ द लास्ट पार्ट्स ऑफ स्पीच, दॅट इज 8th पार्ट्स ऑफ स्पीच. द इंटरजेक्शन क्राईज आउट हार्क. द इंटरजेक्शन क्राईज आउट हार्क. आय नीड ॲन एक्सक्लामेशन मार्क. आय नीड ॲन एक्सक्लामेशन मार्क. इंटरजेक्शन म्हणजे केवल प्रयोगी अव्यय. आपल्या मनातील विविध भावना, आनंद, दुःख, राग, भीती, आश्चर्य इत्यादी व्यक्त करण्यासाठी आपण इंटरजेक्शन वापरतो. आणि त्याचे वैशिष्ट्य म्हणजे या शब्दाच्या नंतर एक्सक्लामेशन मार्क म्हणजेच उद्गारवाचक चिन्ह असते. थ्रो पोएट्री वी लर्न हाऊ इच. थ्रू पोएट्री वी लर्न हाऊ इच ऑफ these make up the parts of speech. Of these make up the parts of speech. या कवितेतून आपण शब्दांच्या जाती म्हणजेच पार्ट्स ऑफ स्पीच कशा बनत गेल्या हे आपण शिकलो. ऑथर इज अननोन म्हणजेच या कवितेचा कवी हा अनामिक आहे, म्हणजेच त्याचे नाव आपल्याला माहीत नाही. अशा प्रकारे आपण या कवितेतून शब्दाच्या 8 जाती शिकलो आहोत. देर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच. नंबर 1 नाउन. नंबर 2 प्रोनाउन. नंबर 3 ॲडजेक्टिव्ह. नंबर 4 वर्ब. नंबर 5 ॲडवर्ब. नंबर 6 प्रीपोजिशन. नंबर 7 कंजक्शन. and number 8 interjection. Thank you for reading and learning with भोजने GR. इयत्ता 7वीचे पुढील व्हिडिओज पाहण्यासाठी माझे यूट्यूब चॅनल रीडिंग अँड लर्निंग विथ भोजने GR हे सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.